अभंग ज्ञानोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात. तर काय करतात? अवघाची संसार सुखाचा करेन. तर ज्ञानोबराय म्हणतात मी माझा संसार कसा करीन? सुखाचा करेन. याकरता मी कुठं जाईल? जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा पोलिया. तर मी पंढरपूरला जाईल, त्या पांडुरंगाकडे मी हात पसरणार नाही, मी भीक मागणार नाही. तर मी काय करेल? माझा हक्क मागेल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला. आता माझं कीर्तन सुटलं तरी चालेल. विठाला 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 विठाला. आमचे संत सज्जन मायबाप जन्म घेतात विश्वासाठी, मरतात विश्वासाठी आणि जगतात विश्वासाठी. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणाचे, आलो याचे कारणाचे. साज भावे वर्ताया, साज भावे वर्ताया, काढू संतांचे मार्ग, आडराने भरले जग. काढू संतांचे मार्ग, आडराने भरले जग. देवाचे मार्ग आडराने भरले जग, आड संतांचे मार्ग आडराने भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साज भावे वर्ताया. गाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. तर आमचे संत सज्जन मायबाप जन्म घेतात विश्वासाठी आणि मरतात विश्वासाठी आणि जगतात विश्वासाठी. बरं मला सांगा बरं, आपण संसारामध्ये आल्याच्या नंतर प्रतिज्ञा करतो का नाही? आणि आपल्या प्रतिज्ञा टिकते का? मला सांगा, नवरा बायकोचं भांडण झाल्याच्या नंतर समजा जास्त रुसतो कोण? खरं सांगा महिला मंडळ, खरं सांगा. सगळ्यात जास्त रुसणारी कोण असते? बायको. बायको महाराज संसारामध्ये प्रतिज्ञा करते. बायको म्हणते मी जाते आता माझ्या माहेराला, जाते म्हणते महाराज. आणि काय करते? तर पिशवी भरते आणि कुठं जाते? रेल्वे स्टेशनवर जाते. हा तिच्या मागं पळवतो, अगं उतर ना खाले, तुझ्याशिवाय माझा संसार कसा होईल, तुझ्याशिवाय मला करमत नाही. मग ती म्हणते का व तुमची सासू माझ्या, का व तुमची आई माझ्या संग भांडते, का तुमची बहीण माझ्या संग संसारामध्ये धुसमुस करते. आजपासून मी आत्याबाईचं टोन पाहणार नाही, आजपासून मी तुमच्या बहिणीचं टोन पाहणार नाही. जाते म्हणते आता माझ्या माहेराला. हा म्हणतो अगं उतर ना खाली, तुझ्याशिवाय माझा संसार कसा होईल, तुझ्याशिवाय मला करमत नाही. तर महाराज ती म्हणते तुम्ही घरी जा आणि फ्रीज मध्ये 2 किलो आंबे ठेवलेत, तेवढे आंबे खा, वेळेवर झोपा, वेळेवर उठा. उद्या संकष्ट चतुर्थीचा उपवास आहे. वेळेवर शाबू खा, वेळेवर आंघोळ करा, वेळेवर झोपा, मला हे तुमच्याशिवाय करमत नाही. महाराज संसारामध्ये केलेली प्रतिज्ञा 2 मिनिटांमध्ये धुळीमध्ये जाते. मला एक सांगायचंय, आपण सर्वजण प्रतिज्ञा करतो पण आपल्या प्रतिज्ञा टिकल्या का? नाही. महाराज एखादा दारुडा माणूस असला ना, तो प्रतिज्ञा करतो, बायकोला सांगतो आजपासून माझ्या पोटच्या गोळ्याची शपथ सांगतो मी दारू पिणार नाही म्हणतो महाराज. पण सकाळी कुठं जातो? कंपनीत जातो, दिवसभर राबतो, संध्याकाळी 6 वाजले घराकडे निघतो. समोर त्याला दुकान दिसते, सरकार देशे माने दारूचे दुकान. पाऊले चालती दारूची वाट, कोण्या गाड्यात नाही माया मात्यातले. सुखे संसाराची लावणी वाट. महाराज दारुडा माणूस पुरी संसाराची वाट लावतो का नाही? आई तेवढं राहणं ऐकतो, बायकोचं सोन्यातलं मोडतो. खरे की नाही महिला मंडळ? दारुडा माणूस महाराज बाकी कोणाच्या नादी लागा, दारुड्या माणसाच्या नादी लागू नका. काय सांगा महाराज, 2 जण होते, पारवा बसले होते आणि एक म्हणलं वय दारू पिण्याने खोकला जाते का? ते म्हणलं अरे माझी बायको गेली, लेकरं 12 गेले, पुरी 7-12 गेली, तुझा खोकला का नाही ना जाणार? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठाला विठाला
संसारामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही प्रतिज्ञा करतो, पण आपल्या प्रतिज्ञा टिकतात का? तर महाराज आतापर्यंत अनेक राजे होऊन गेले, पण सर्वात ऐश्वर्य संपन्न राजा रावण होऊन गेला. त्याच्यासारखा ऐश्वर्य संपन्न राजा कोणी झाला का महाराज? त्याच्या घराचं वर्णन तुकोबऱ्या करतात. कोटी घरे जे ते काश्यानी तांब्याचे, कोटी घरे जे काश्यानी तांब्याचे, कोटी घर कोटी घरी जेथे काश्या आणि तांब्यांची, शुद्ध कांचनाचे सत्य कोटी तर जगद्गुरु तुकाराम महाराज रावणाच्या घराचे वर्णन करतात. लंके माझी घर किती ते ऐका, सांगत से संख्या जैसे तैसे, 5 लक्ष घरे पाषाणाची देते, 7 लक्ष तेथे विठे वंदे. कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्यांची, शुद्ध कांचनाची सत्य कोटी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगू दो कवडे गेला नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज जेवढा मोठा ऐश्वर्य संपन्न राजा रावण होता, रावण का कमी होतं काय? 80,000 बायका होत्या, सोन्याची लंका होती, तरी रावणाची प्रतिज्ञा टिकली का महाराज? नाही. तर रावणानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा होती की खारा समुद्र गोड करील, दुसरी प्रतिज्ञा अशी होती की सोन्याला सुगंध आणील, आणि तिसरी प्रतिज्ञा म्हणजे की आकाशाला पायऱ्या करीन. मला सांगा बरं, सोन्याला सुगंध आला का? आला का? बरं झालं नाही आला. वासानं चोर घुसले असते, ह्याच्याकडले मोठं गाबाळे, चला ह्याच्या घरात. आकाशाला बरं झालं, पायऱ्याला नाही, माणसंच मेले नसते बाबा, पायऱ्यानंच वर गेले असते. महाराज रावणाच्या हातीने प्रतिज्ञा खऱ्या झाल्या का? नाही. मला तात्पर्य एवढंच सांगायचंय की राजाने केलेली प्रतिज्ञा पुरी होत नाही. तुमच्या आमच्यासारख्या आर्या बाऱ्याची प्रतिज्ञा काय फिरवेल? राजा तर द्या सोडून, अहो देवानं प्रतिज्ञा केली होती, देवानं प्रतिज्ञा केली होती, सुईच्या टोका एवढी सुद्धा देऊन मी पांडवांना देणार नाही. परंतु देवाची प्रतिज्ञा टिकली का महाराज? नाही. युद्ध सुरू झालं, आणि युद्धासाठी मदत मागण्यासाठी दुर्योधन भगवान श्रीकृष्णाकडे गेले, आणि भगवान असे पलंगावर झोपले होते. दुर्योधन गेला आणि भगवानाच्या उशापाशी जाऊन बसला. थोड्या वेळ गेल्यावर 5-10 मिनिटांना अर्जुन येतो, आणि अर्जुनाला भगवंत झोपले दिसल्यावर अर्जुन भगवंताच्या पायापाशी जाऊन बसतो. बरं मला सांगा, माणूस उठल्यावर मागं बघतं का पुढे बघतं? आधी समोर बघतं ना. तर महाराज भगवंताला प्रथम अर्जुन दिसतो, आणि अर्जुन म्हणतात, भगवान म्हणतात, अर्जुना केव्हा आलास? तर पाठी मागून दुर्योधन म्हणतो, हे श्रीकृष्ण, अरे त्याच्या अगोदर मी आलोय. कोण म्हणतो? भगवान म्हणतात. तर महाराज भगवंत म्हणतात, जाऊ द्या कुणी काय ना, तुम्ही दोघे जणी माझ्याकडे कशाला आलात ना, हे मला माहित आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठला 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 विठ्ठला. तर त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, तुम्ही दोघे जण माझ्याकडे कशाला आलात ना, हे मला माहित आहे. भगवंत म्हणतात, हे पा, एका बाजूने माझं 56 कोटी अवधूत सैन्य शस्त्र घेऊन राहील, एका बाजूने मी एकटा राहील. मी युद्ध करणार नाही, शस्त्र हातात धरणार नाही. बोल दुर्योधन, तुला काय पाहिजे? दुर्योधन मनात विचार करतो की हा म्हणतो मी शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, त्याच्यापेक्षा याचे 56 कोटी अवधूत सैन्य बरे.
महाराज दुर्योधन भगवंताला म्हणतो, ए भगवान श्रीकृष्ण, मला तुझे 56 कोटी यादव सैन्य सहस्त्र सामग्री सह दे. भगवान म्हणतात घेऊन जा. भगवंत म्हणतात अर्जुना तुला का पाहिजे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, तो मज वावा, तो मज वावा, तो मज वावा, तो मज वावा. त्या ठिकाणी महाराज अर्जुनानं सांगितलं, मला फक्त तू पाहिजे. महाराज असं ठरवून युद्ध सुरू होते. 4 ते 5 दिवस होते. महाभयंकर युद्ध सुरू होतं. आणि पांडवाकडे बरेच मोठे महारथी मूर्ती लोक पडतात. दुर्योधन विचार करतो. दुर्योधन भीष्माचार्याकडे जातो. भीष्माचार्य म्हणतो, पितामह आज युद्ध सुरू 4 ते 5 दिवस झाले. आपल्याकडील बरेच मोठे महारथी मूर्ती लोक पडले. जरी तुम्ही शरीराने आमच्याकडून असेल तरी मनाने मात्र पांडवाकडून आहात. असं टोचून बोलल्यावर महाराज भीष्माचार्य राग येतो. भीष्माचार्य म्हणतात, हे दुर्योधना, तुला असं वाटतं ना तर उद्या सकाळी सूर्योदयापासून ते सूर्य मावळेपर्यंत एकही पांडव या भूतला तुला दिसणार नाही. महाराज दुर्योधनाला आनंद होतो. परंतु हीच वार्ता इकडे पांडवांना कळते. तेव्हा सर्वजण चिंतेत पडते. द्रौपदीने लगेच भगवंताला छावा केला. भगवंत तेथे आले. द्रौपदी मोठ्याने रडती, हे देवा, अरे माझे पती वाचव. उद्या भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, ते खरी केल्याशिवाय राहणार नाही. माझे पती वाचव म्हणते. त्यावेळेस महाराज भगवंत म्हणतात, ए द्रौपदी, तुला तुझे पती वाचवायचे ना, तर मी सांगेन ते तुला ऐकावे लागेल. द्रौपदी म्हणते, देवा तू काही सांग, मी करायला तयार आहे, परंतु माझे पती वाचव म्हणते. तर महाराज त्यावेळेस भगवंत म्हणतात, चल माझ्या संग. भगवंत द्रौपदीचा हात धरतात महाराज आणि कुठे येतात तर भीष्माचार्यांच्या पर्णकुटीजवळ येतात. आणि भीष्माचार्य तपश्चर्याला बसलेले होते. भगवंत म्हणतात, आज जा आणि भीष्माचार्यांचं दर्शन घे. महाराज त्यावेळेस द्रौपदी आज जाते आणि भीष्माचार्यांचं दर्शन घेते. त्यावेळेस भीष्माचार्य असा आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. महाराज द्रौपदी म्हणते, अहो पितामह, हा आशीर्वाद कोण्या जन्माचा दिला? या जन्माचा का मागच्या जन्माचा पुढच्या जन्माचा? त्यावेळेस भीष्माचार्य महाराज डोळे उघडतात. भीष्माचार्याला द्रौपदी दिसते आणि भीष्माचार्य म्हणतात, हे द्रौपदी, अगोदर तुला इथं आणलं कोणी ते सांग. द्रौपदी म्हणते, मी माझा नौकर सोबत आणलाय. महाराज हातात चपला घेऊन, अंगावर काळे घेऊन, घोंगडी घेऊन स्वतः भगवान परमात्मा द्रौपदी संग असतो महाराज. त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात, अगं द्रौपदी, हा तुझ्या पतीची एवढी काळजी करीत असेल, तुझ्या पतीची किती काळजी करत असेल? अगं माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य होऊन गेले तरी पांडवाचे कोणी काय करू शकले का? नाही. दुसऱ्या दिवशी महाभयंकर युद्ध सुरू होतं. युद्ध असं मैदानामध्ये येतं आणि भीष्माचार्य शेवटचा बाण अर्जुनाला मारणार. त्यावेळेस भगवंताला कळत, भगवंत महाराज हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन त्याच्या खाली उडी मारतात आणि भीष्माचार्य म्हणतात, हे देवा, अरे तू म्हणला होता ना मी प्रतिज्ञा करणार नाही, सहस्त्र हातात धरणार नाही, तुला आता माघार घ्यावाय लागेल. महाराज ह्या ऐकून देवाने प्रतिज्ञा माघार घेतली. त्यामध्ये अर्जुनाचाही जीव वाचला आणि भीष्माचार्यांचाही पर्ण कळाला. भीष्म पण केला खरा, धरून धरा रक्षेला. महाराज तात्पर्य तुम्हाला एवढंच सांगायचं, आतापर्यंत अनेकानं प्रतिज्ञा केल्या पण त्या खऱ्या झाल्या का? नाही. आजच्या अभंगात जे प्रतिज्ञा करतात ते कोण? संत. आणि संतांचीच प्रतिज्ञा खरी होत असते. तेच ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात, अवघाची संसार दुःखाचा करीन, अवघाची संसार दुःखाचा करीन, अवघाची संसार दुःखाचा करीन, अवघाची संसार दुःखाचा करीन.
आनंदे भरण तिन्ही लोक आनंदे भरण तिन्ही लोक ताई लगे माया तया मन दूरा ताई लगे माया तया मन दूरा अवघाची संसार सुखाचा करेन अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीन तिन्ही लोक. महाराज संसारामध्ये इतकं दुःख आहे. किती दुःख दुःख बांध दुःखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे नाही दुःख बांधवणे संसार दुःखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार दुःखाचा नाही कोठे दुःख बांधवणे आया संसार दुःखाचा विचार नाही कुठे. महाराज सुखाचा विचारत नाही तुको बऱ्या म्हणतात. संसार दुःख मूळ चौकडे संसार विश्रांतीला कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणी पाठी लागली ओढा कवना मी शरण जावो दृष्टी देव निर्मळ धर्मदास देवाचा अंधळ्या दृष्टीने संसार दुःख मुळ चौकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज संसारात सुखत नाही. महाराज संसारात तीळ मात्र सुख नाही. ते असला किती वाटत. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वताये दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये भडे दुःख पर्वताये भडे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वताये वडे. महाराज संसारामध्ये सुखत नाही. दुःख केवढे पर्वत एवढे. तुकोबराय त्याला समुद्राची उपमा देतात. ज्याप्रमाणे समुद्रात किती लिटर पाणी आहे नसं मोजता येत नाही. संसारामध्ये किती दुःख आहे सांगता येतं का मामा? नाही. संसारामध्ये किती दुःख सांगता येतं का नाही? तर काही लोक म्हणू लागले माऊलीला अहो माऊली आम्हाला संसार समुद्रातून सोडवा. तेव्हा माऊली त्यांना धीर देतात. घाबरू नका म्हणतात. नाभी नाभी म्हणून बुडले वचन आरवी तुमचाच नाही तर वास्तविक पाहता सर्वांचा संसार कसा करेल तर सुखाचा करेल. महाराज काही बुद्धिवान लोक म्हणले अहो माऊली तुम्हाला खायला अन्न नाही
राहायला तुम्हाला इथे घर नाही, लोक तुम्हाला मधुकरी सुद्धा देत नाही, तरी तुम्ही संसार सुखाचा करीन म्हणतात, तो कोणत्या कारणाने? मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तो सर्वांनी टाळ्या वाजा. विठ्ठल कुटुंब असतं बघा, आणि त्या कुटुंबामध्ये 4 भावंड असतात, आणि त्या 4 भावांपैकी 3 लग्न झालेलं असतं. घरी परिस्थिती असते महाराज, खायला अन्न नसतं, राहायला नीट सुद्धा घर नव्हतं, ऊस थोडा होता, कसं तरी घरात उदाहरण भागवत होतो. महाराज काही दिवसांनी 4थ्या भावाचं लग्न ठरतं, आणि ते शिकलेलं असल्यामुळे महाराज त्याला बायको विषय श्रीमंतांची भेटते आणि शिकलेली भेटते. काही घरात तिथे जावं, तिला म्हणतात, अगं तुझं करंट कपाळ आहे, तुझ्या बापाला कळत का नाही? अगं याच्या घरात खायला अन्न नाही, राहायला नीट सुद्धा घर नाही, तुझ्या बापाला कळत का नाही? तुलाही आमच्यासारखं दुःख सहन करावं लागेल. तर महाराज ती मुलगी म्हणते, अहो मला तुमच्यासारखं भिण्याचं काही कारण नाही, कारण की माझे वडील कोण आहेत? श्रीमंत आहेत. मी माझ्या बापाकडे जाईल, लागल तेवढा धन धान्य आणून माझा संसार सुखाचा करेन. तसंच ज्ञानोबराय म्हणतात, मी माझा संसार कोणत्या कारणाने सुखाचा करेन? मी पंढरपूरला जाईल, त्या पांडुरंगाकडे मी हात पसरणार नाही, मी भीक मागणार नाही, तर मी काय करेल? माझा हक्क मागेल. ते ज्ञानोबराय अभंगाच्या द्वितीय खंडात. हे जाईन गे माये तया पंढरपुरा, तया पंढरपुरा, 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 भेटन माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया, माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया, हे जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. आणि माझा संसार कसा करेल? सुखाचा करेल. मला एक सांगायचंय, आपल्याला एका गोष्टीची गरज आहे, आणि ती गोष्ट म्हणजे सुख. समजायला सुख पाहिजे ना, चालायचं ना एकदा पंढरपूरला? हो तरी म्हणा ना, चालायचं ना? माझ्या पाठीमागे समजे नाही म्हणा, चला ओ पंढरीला जाओ, हो पंढरीची जाऊ, देवाच्या जीवलगा पाहू, देवाच्या जीवलगा पाहू, चला हो पंढरीला जाऊ, चला पंढरीची जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या
जीव लगा पाहू देवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा जीवाचा जीव लगा महाराज त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला इथं बोलवायचं ना, बोलवायचं का पांडुरंगाला पंढरपूरच्या? त्या महिला मंडळ म्हणते ना, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. बरं जोरात पाहिलं म्हणलं सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वया गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा छान म्हणला. मारावं आणि तुमच्या पोटी जन्माला यावं. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज आज या वाई गावामध्ये पंढरपूर नगरी अवतरली. महाराज जनाबाईच्या ताकद आहे. महाराज जनाबाईच्या याच्या या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. 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 या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. 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 या पंढरपुरात काय वाजत गाजत या वाई गावात काय वाजत गाजत आन सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. महाराज आज या वाई गावामध्ये पंढरपूर नगरी अवतरली. महाराज तसंच महाराज ज्ञानोबराय म्हणतात, मी माझा संसार कसा करेन, सुखाचा करेल. महाराज काही लोक म्हणले, माऊली संसार सुखाचा करण्याचा जगाचा काय संबंध आहे? तर माऊली म्हणतात, जशी ती मुलगी म्हणते मी माझ्या माहेरा जाऊन संसार कसा करेल, सुखाचा करेल. पंढरपूर काय माझं माहेर आहे, पंढरी माझे माहेर साधनी, गोव्या गांडणी गाव गीती, राहे रखमाबाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहेर या ते माझं माहेर आहे. कुठं? जम्बूया दीपा माझी पंढरपूर गाव गा जम्बूया द्वीपाजी. पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तयानाया काही भोजन मागाया. चला जाऊ तयानाया काही भोजन मागाया.
याची पामाची एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया टाया काही भोजन मागया विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो तर तुकोबराय महाराज अजून एका ठिकाणी त्याचं वर्णन करतात भीमा तिरेक बसविले नगर एक बसविले नगर भीमा तिरे एक बसविले नगर नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे नाव पंढरपूर रे नाव पंढरपूर रे जठील मोकाची चार भुजा झाली पाहिल 16,000 रे भीमात्री एक बसविले नगर त्याचे नाव पंढरपुरे येथील मोकाशी चार भुंजा त्याची बायला 16,000 विठाला 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 महाराज अशा प्रकारे ज्ञानोबा म्हणतात मी कुठं जाईल पंढरपूरला जाईल पण काही लोक म्हणले महाराज अहो माऊली तुमचे वडील जर चिकट असले तर माऊली म्हणतात माझे वडील चिकट नाही महाराज जगात पाहिलं तर एवढे चिकट लोक असतात महाराज एक पाटील असतो बघा गावचा आणि बरेच 35-40 वय होईपर्यंत लग्न करत नाही कशा माशा पाहुणे रावण्याच्या आग्रहाने लग्न करतो बरं लग्न केलं बायको नवीनच घरी आली आणि शेजारचे लोक जाऊ लागले कुठं पंढरपूरला आणि शेजारचे लोक म्हणले अहो पाटील चला पंढरपूरला तर पाटील महाराज पंढरपूरला जातो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यावर त्याला कळतो घरात बायकोनं देवासमोर काय लावला दिवा लावला महाराज ते विजवाला घर वापस जावा लागतं महाराज ते माणूस पाटील गावाचा अर्ध्या रस्त्यातून महाराज कुठे जातो घरी येतो बायको अशी घर लावून घरात झोपलेली होती दाराला थाप मारतो अगं उघडणार दरवाजा ती महाराज त्याची बायको उघडते ती म्हणते अहो तुम्ही तर पंढरपूरला गेलात मग वापस कशाला आलात ते म्हणला तू घरात देवासमोर दिवा लावला ते विजवाला काय नाही यावं ती म्हणते मी एका हाताने दिवा लावला आणि दुसऱ्या हाताने दिवा विजून टाकला महाराज त्याला 1.25 भेटते ती म्हणते अहो तुम्ही 2 किलोमीटर चलत गेलात 2 किलोमीटर चलत आलात तुझ्या पायाचे चप्पल किती घातली असेल ते म्हणते मी काय येडा होय हे बघ माझ्या बघले चप्पल विठाला 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 वरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान विठाला 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 जगात पाहिलं तर महाराज इतके कंजूस लोक असतात महाराज चपला घासताना म्हणून कुठं बगलात घेऊन इतका अवघड आहे महाराज हे बघा एक गावातला एक मोठा श्रीमंत व्यक्ती असतो आणि तो कुठे जातो पंढरपूरला जातो पंढरपूरला गेल्याच्या नंतर महाराज चंद्रभागेवर स्नान करतो आणि त्याला चंद्रभागेवर कोण सापडतं लोटचोर सापडतात ते म्हणजे कोण भगवंत त्याला दान मागतात अरे म्हणतात दान पावला आळंदीच्या ज्ञानदेवाला दान पावला पैठण गावाच्या एक नाताला महाराज ते भगवंत रूपी त्याला दान मागतात ते म्हणतो अरे भगवंता अरे मी इथं फक्त टावेलवरच आले माझे पैसे कुठे आहेत रूमवर आहेत तू माझ्या रूमवर ये महाराज असं रूमवर ये म्हणतो त्याने रूम नाही सांगितली गावाचं नाव नाही सांगितलं काय नाही आता भगवंत आहे महाराज देवाला तरी कळत आहे ना हा कुठं राहतो कुठं नाही महाराज हा रूमवर गेला भगवंत त्याच्या रूमवर गेला भगवंत त्याला दान मागतात अरे दान पावला आळंदीच्या ज्ञानदेवाला दान पावला
पैठण गावाच्या विठुरायाला ते महाराज भगवंत त्याला दान मागतात. ते म्हणते अरे माझ्याकडे गावाकडे जायला मोजून किती रुपये आहेत? 250 रुपये आहेत. त्याच्यातलं 1 जरी रुपया कमी पडला तर कंडक्टर खाली गाडीच्या खाली उतरून टाकतो. तू असं कर माझ्या घरी ये म्हणतो. तो महाराज हा घरी जातो आणि गावाला बुक्का आणलेला असतो. गावात बुक्का वाढून टाकतो. घरी परसाद, बायकोला हातात बांगड्या, कानातले हे देऊन टाकतो. महाराज भगवंत त्याच्या घरी येतात आणि त्याला लांबून भगवंत दिसतात. ते महाराज दरवाजा लावतो आणि काय करतो? मारायचं नाटक करतो. बायकोला म्हणतो मी मेले म्हणून ते भगवंताला सांग. तर भगवंत महाराज त्याला दान मागतात. अरे दान पावला आळंदीच्या नाणदेवाला. महाराज त्याची बायको म्हणती कशाचे व पैसे? अहो पाटील आताच पंढरपूरला गेलते ना, आता चांगले होते ना, इतक्या लवकर कसे मेले? महाराज त्याची बायको मोठ्याने रडती. महाराज चांगले होते ना माय, आताच गेलते पंढरपूरला, अशी रडती महाराज. महाराज भगवंत म्हणतात हो पाटील चांगले होते, आता मला पंढरपूरला भेटले होते, आता मी आलो ना, याचे काय करतो? आल्यास तर त्याची मौत करून जातो. महाराज काय करतो? आल्यास तर त्याची मौत करून जातो महाराज. महाराज पाटील काय उठत नाही. पाटील इतका चिकट असतो. महाराज नाटक करतो आणि ते काय करतात? महाराज प्रेत करतात. प्रेत नेण्यासाठी प्रेत करतात. महाराज त्याला प्रेत टाकतात. मशीन भूमीमध्ये गेलं त्याला गरम पाण्यानं आंघोळ करतात. त्याला होई नाही पी नाही करी नाही, गरम चटके मशाला आंघोळ तरी होई नाही. त्याला वाटलं उठलो तर 1 रुपया भगवंत घेऊन जाईल. उठत नाही काय नाही महाराज. भगवंत म्हणतात जाऊ दे, आता भगवंताला दया आली. भगवंत म्हणतात तुझे पैसे मी सोडले, हा म्हणला तो सोडले तर मी उठला. विठ्ठल विठ्ठल कंजूस लोक असतात महाराज. काही लोक धनासाठी जीव देतात महाराज, प्राण देतात. तुका म्हणे धनासाठी देते प्राण. तसंच ज्ञानोबा म्हणतात महाराज मी त्या पांडुरंगाकडे हात पसरणार नाही. माझे वडील कोण आहेत? ऐश्वर्य संपन्न आहेत महाराज. मी त्यांच्याकडे जाईल, लागेल तेवढा माझा धनधान्य आणि मी माझा सर्वांचा संसार कसा करेल तुकाचा करेन. ते ज्ञानोबा अभंगाच्या तिथे त्यांना सर्व सुकृताचे फळ मिळहीन. सर्व सुकृताचे सर्व सुकृताचे फळ मेला येन. क्षमा मे देन पांडुरंग. जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन मायरा पोलिया. महाराज सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायासाठी हात वर करा. हाताने टाळे आणि मुखाने देवाचं भजन करा. विठोबा माये विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा एकदा पकवाज एकदा टाळ एकदा टाळ्या पकवाज टाळ्या अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन मायरा पोलिया सर्व सुकृताचे फळ मिळायेन सर्व सुकृताचे फळ मिळायेन क्षमा मी देईन पांडुरंग जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन मायरा पोलिया ढाला विठाला विठाला